सुनेत्रा पवार यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांना फोन केलेला आहे। बारामतीची पोटनिवडणूक ही बिनविरोध करण्याची विनंती त्यांनी केली आहे। हर्षवर्धन सपकाळ यांच्या सोबतच महादेव जानकर यांना देखील सुनेत्रा पवारांनी फोन केलाय। सुनेत्रा पवार यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केल्यानंतर आज काँग्रेसच्या नेत्यांना फोन करून त्यांनी विनंती केलेली आहे। सुनेत्रा पवारांच्या विनंतीनंतर काँग्रेस आता काय निर्णय घेणार याकडे लक्ष असेल। आणि याच संदर्भामध्ये अपडेट देत आहेत आमचे प्रतिनिधी राजू सोनावणे। राजू, पाहतो आपण बारामती विधानसभेची पोटनिवडणूक आहे आणि उद्या उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे। काँग्रेस आपल्या भूमिकेवरती ठाम आहे। सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये उमेदवारी देण्यासाठी ठाम आहे आणि आज सकाळी काही वेळापूर्वी जे आहे ते सुनेत्रा पवार यांनी हर्षवर्धन सपकाळ जे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आहेत त्यांना फोन करून विनंती केलेली आहे की ही निवडणूक बिनविरोध करण्यात यावी। अजित पवारांच्या निधनानंतरची ही निवडणूक आहे, त्यामुळे आपण विचार करावा अशा प्रकारचा फोन जो आहे तो हर्षवर्धन सपकाळ यांना करण्यात आलेला आहे। सोबतच महादेव जानकर यांना सुद्धा सुनेत्रा पवार यांनी फोन करून बिनविरोध करण्याची विनंती केलेली आहे। कारण आपण पाहतोय की बारामतीच्या निवडणुकीसाठी महादेव जानकर हे काही दिवसांपूर्वी काँग्रेसच्या नेत्यांना भेटलेले होते आणि आपण सुद्धा या संदर्भामध्ये निवडणूक लढवण्यास आमचे सुद्धा पक्ष तयार आहे अशा प्रकारचे जे आहे ते सांगितलं गेलं होतं। त्यामुळे दोन्ही नेत्यांना त्यांनी विनंती केलेली आहे। काल आपण पाहतोय की उद्धव ठाकरे यांना सुद्धा फोन केलेला होता आणि ही निवडणूक बिनविरोध करा अशा प्रकारची विनंती जी आहे ती शिवसेना ठाकरे गटाला केली होती, आज काँग्रेसला केलेली आहे। आता हे सगळं झाल्यानंतर आता काँग्रेस माघार घेणार आहे की उमेदवार देणार हे आज संध्याकाळपर्यंत स्पष्ट होणार आहे। मात्र त्याआधी आपण पाहतोय की काँग्रेसची पूर्णपणे तयारी झालेली होती आणि उद्या हर्षवर्धन सपकाळ स्वतः त्या ठिकाणी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जाणार होते। 5 नावं सुद्धा त्यांनी दिल्लीमध्ये पाठवलेली आहे। त्यामुळे आता सुनेत्रा पवारांच्या फोन नंतर काही बदल होतोय का हे पाहणं महत्त्वाचं राहील। अगदीच, त्यामुळे आता काँग्रेसच्या निर्णयाकडेच सगळ्यांचं लक्ष लागलंय। धन्यवाद राजू या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.